पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर इथे 7 वाजलेले होते आणि ही रूम आवरायची होती. तर इथे कपडे होते गार्बेज बॅगमध्ये, ते बाहेर धुवायला नेऊन टाकले. रात्री मुलगी प्रॅक्टिसवरून आली की ती कपडे बाहेर न ठेवता त्या गार्बेज बॅगमध्येच ठेवते. मग ते सकाळी मी तिथे बाहेर नेऊन ठेवते. त्यानंतर इथे सोफा आवरायचा होता. त्याआधी म्हटलं हे पिलो कवर काढून घ्यायचे, कारण हे धुवायचे होते. तर ते आधी धुवायला टाकते. नंतर त्या पिलो आहेत त्या उन्हामध्ये वाळवायच्या होत्या. दर 8 दिवसांनी मी जेव्हा जेव्हा कवर धुते तेव्हा त्या पिलो उन्हामध्ये ठेवत असते. त्यानंतर सोफा आवरायचा होता. बाहेर झाडून घेतलं, पाणी वगैरे शिंपलं आणि दारं बंद करून म्हटलं चला ही रूम आवरून घेऊया. सकाळी सकाळी थोडी थंडी वाटते, तशी तर कमी झाली आधीपेक्षा, पण सकाळी जाणवते. तर म्हटलं ही रूम जर आवरली तोपर्यंत बाहेरचं सुकून जाते, म्हणजे बाहेर किचनमध्ये जाता येईल. तर हे कवर सगळे धुवायला टाकले आणि एका एका दिवशी मी एक एक धुत असते. आता आज कवर वगैरे धुतले, तर उद्या परत बेडशीट आणि आणखीन काही एक्स्ट्रा कपडे असले ते. त्यानंतर इथे बघू शकता त्याच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, तर त्या रोज आडव्या तिडव्या होतातच, कारण वरती टी व्ही आहे, रिमोट असते आणि जाता येता त्याला धक्का लागतो. मग ते आवरून घेतलं आणि ह्या मिशोवरून मी बोलावलेल्या होत्या, छान वाटतात, अगदी छोट्या आहे. आणि ही कृष्णाची मूर्ती ही मथुरेवरून आणलेली होती, तर ती इथेच ठेवत असते. आणि इथे माझ्या मुलीचा फोटो बघा, ही लहान असतानाचा. तर या ऑर्गनायझरवर एवढं सामान असते आमचं आणि अगदी टी व्हीच्या खाली आहे ते. सोबतच 2 परफ्यूमच्या बॉटल आहे. ह्या फ्लिपकार्टवरून मी बोलावलेल्या होत्या. आता याला 1 ते 1.5 वर्ष होत आलेलं आहे. फारसं कोणी यूज करत नाही, कधी काळी करतात ते. त्यामुळे मी बाहेरच ठेवलं, म्हटलं ते अशाने लवकर संपून जाईल. आणि असं कपाटामध्ये जर ठेवलं ना तर कोणी वापरत नाही. तर बाहेर ठेवलं मी ते आणि मलाही कधी लक्षात राहत नाही. एखादी वेळा आली आठवण तर वापरते. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि आता चहा ठेवला. म्हटलं चहा ठेवते, त्यानंतर नाश्त्याची तयारी. तर आधी सकाळी चहा वगैरे झाला की नंतर बाकी कामे होतातच. किचन आवरून घेतली, चहा ठेवला आणि आता नाश्त्यामध्ये काय करायचं तर हा प्रश्न. नाश्त्याचं काय करायचं हाच खूप प्रश्न असतो. आणि एखादं जर असं वेगळं काही करायचं म्हटलं ना तर सकाळी सकाळी भरपूर वेळ जातो आणि आपले पोहे उपमा बरे होतात. त्यात इडलीचं पण मी काही भिजत घातलेलं नव्हतं. डाळ तांदूळ भिजत घातलं ना तर मग काहीही करू शकतो. तर असो, त्यानंतर इकडे किचन वगैरे आवरलेली आहे. आता हे कपाट परत आवरायचं आहे. किती आवरलं तरी ते तसंच होते. नंतर इकडे किचनमध्ये आली. आता किचन सगळी क्लीन झालेली आहे. तर नाश्त्यामध्ये आता पोहेच करायला घेतले. रात्रीची भाजी आणि चपाती होतीच. 2 चपात्या होत्या आणि भाजी होती. म्हटलं थोडे पोहे करूया म्हणजे नाश्ता होऊन जाईल. तर हे पोहे यावेळेस जे आणलेले आहे ना थोडे असे जाडसर आहे, लवकर भिजत नाही. 2 ते 3 पाण्याने धुवावे लागतात ते आणि कमीत कमी 15 मिनटं ठेवावे लागतात, तेव्हा ते कुठे मुरतात छान. नाहीतर मग थोडेसे कडकच वाटतात. तर नाश्ता झाला आणि त्यानंतर आता गॅस ओट्याची क्लिनिंग करायची होती. तर ती करते म्हटलं. तर मला एक सांगायचं होतं, एक यूट्यूबर ताई होत्या. त्यांचं चॅनल साधारणतः 2 वर्ष झालं असेल. तर मला त्यांचे व्हिडिओ आवडायचे, बघायची मी, कधी-कधी कमेंट्स करायची. तर नेहमी त्या म्हणजे त्यांनी चॅलेंज केलं होतं, की वर्षभर मी व्हिडिओ टाकणार. पण काही कारणास्तव त्यांचं ते राहिलं आणि खूप डिमोटिवेट झालेल्या होत्या. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम येतो, की आपण वर्ष 2 वर्ष मेहनत करतो आणि जर चॅनलला व्ह्यूज आले नाही तर खूप डिमोटिवेट होतात आणि बरेच जण सोडून देतात. होतं असं. कधी-कधी एक वेळ असं येतात, की आपण इतक्या मेहनतीने व्हिडिओ करतो आणि व्ह्यूज जर आले नाही ना, तर असं वाटतं की नको करायला. पण आता त्यांनी 2 वर्षापासून एवढे प्रयत्न केले आणि शेवटी सोडून दिलं. तर पण छान व्हिडिओ करायच्या त्या, मला आवडायचं आणि बोलायच्या पण छान त्या. तर असो, आता ज्यांचा त्यांचा प्रश्न तो. त्यानंतर इथे कपडे वगैरे धुवून घेतलेले आहे आणि कपडे आता बऱ्यापैकी होतेच आज आणि आता लवकर वाळतात या साईडला. कारण ऊन छान येते आणि ऊन पण कडक झालेलं आहे. आणि आज थोडा वाईस ओव्हर कमी येईल तुम्हाला, कारण आजूबाजूनी खूप गोंधळ होता आणि त्याच्यामुळे मग मला ते एकदम कमी याच्यामध्ये तो करावा लागला आणि खूप कमी आवाज येतो. मलाही ते जाणवलं. आधी 2-3दा मी ट्राय केलं, पण का कुणास ठाऊक नाही इतका आवाज येत होता. त्यानंतर इथे हे झाड होतं मनी प्लॅन्टचं. म्हटलं आता कशात लावायचं, कुंडी आणायला गेलं तर कशाला फालतू 50-100 रुपये खर्च होतील. त्यापेक्षा घरीच एक मोठी बॉटल होती, तर ती कट करून घेतली आणि त्याला असे मागच्या साईडने छिद्र केले आणि याच्यामध्येच मी आता हे मनी प्लांट लावणार आहे. कारण घरीच बऱ्यापैकी बॉटल असतात छोट्या मोठ्या, त्याच उपयोगी लागतात. तर ही माती शेतातून आणलेली होती. खूप असे गोडे गोडे होते, ते फोडून घेतले आणि
मला आधी पाण्यामध्ये लावायचं होतं ते काचेच्या बॉटलमध्ये, पण पुन्हा विचार केला, म्हटलं नको, मातीतलंच बरं. तर ही जी माती आहे या झाडामध्ये ना खूपच भुसभुशीत आहे आणि रोज पाणी टाकायला गेलं ना ते मातीच खाली सांडायची. म्हटलं लवकरात लवकर दुसरी माती आणायची आणि यामध्ये सेट करायचं. तर अशा पद्धतीने या बॉटलमध्ये मी ते झाड लावलेलं आहे आणि बरीच माती वाचलेली होती. तर आता यामध्ये तुळशीचं लावेल, जी माती वाचलेली आहे ती, आणि एखादी कुंडी किंवा डब्यामध्येच लावणार. आणि हे झाड आता दारापुढेच ठेवणार आहे मी. याला काही फारशी ऊन पाहिजे नसते. आधी विचार केला किचनमध्ये ठेवायचा, पण पुन्हा म्हटलं नको, बाहेरच ठेवूया. तर अशा पद्धतीने हे झाड वगैरे लावून घेतलं. पण खाली इतकी माती झालेली होती, आता मला ते सगळं धुवून काढावं लागत होतं, कारण फरशीला खूप लागलेलं होतं. पाणी पण सांडलं त्या मातीवर, तर सगळं ओलं ओलं झालं ते. तर ते आता मला पूर्ण क्लीन करायचं होतं. तर ते सगळं आटोपलं. नंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर त्याआधी इथे चिवडा करायचा होता. म्हटलं पोहे उन्हामध्ये ठेवूया, थोडा वेळ वाळतील ते. आणि कढीपत्त्याचा इतका प्रॉब्लेम आहे, आता कुठून आणायचा हाच प्रश्न आला. ज्यांच्याकडून आणायची त्यांचं पण ते झाड तोडलं बांधकाम असल्यामुळे. तर आता बघू, कुठे जर मिळाला तर, नाही तर मग विकत घेऊन येणार. त्यानंतर इथे भांडे लावायला घेतले आणि दुपारचा स्वयंपाक अगदी सिंपलच होता. चपात्या करायच्या नव्हत्या, फक्त राजम्याची भाजी आणि भात. तर आधी भांडे लावून घेते, नंतर स्वयंपाक. आणि मी काल किचन टूरचा व्हिडिओ टाकलेला आहे, नक्कीच बघा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट पण करत जा. तर इथे बघू शकता सर्व भांडे लावून घेतलेले आहे आणि थोडेफार होते, तर ते आता त्या साईडला ठेवायचे होते. भांडे 2-3 ठिकाणी ठेवावे लागतात, काही गॅस ओट्याकडे, काही फ्रीजवर, काही रॅकमध्ये. त्यानंतर इथे राजमा कुकरमध्ये लावायचा होता. फक्त राजमाच लावणार आहे, भात वेगळा लावणार नाही. तर मग राजमा आणि भात लावला एकत्र तर भात खूप शिजून जातो, कारण राजम्याला जास्त शिट्या होऊ द्याव्या लागतात. त्याच्यामुळे मग तो जास्त शिजलेला भात मग खायला बरा वाटत नाही, म्हणून तो आता मी गंजामध्येच लावेल आणि याच्यामध्ये राजमा. तर इथे तेजपान आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडी किंचित हळद. तर अशा पद्धतीने शिजवते आणि दुपारच्या स्वयंपाकामध्ये राजमा, भात आणि चिप्स. बाय बाय.